आणि थेट जाऊयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलतायत। माननीय मुख्यमंत्री महोदय हे माननीय पंतप्रधानांना दिल्लीमध्ये डेलिगेशन घेऊन भेटले। आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारसोबत किमान एक संवाद सुरू केला आणि निश्चितपणे संवादाचा फायदाच होत असतो, म्हणून या भेटीचं पहिल्यांदा मी स्वागत करतो। या भेटीतले जे काही विषय आहेत, जवळजवळ 11 विषय या भेटीत आम्ही मांडले अशा प्रकारचं एक स्टेटमेंट काढण्यात आलेलं आहे। या 11 पैकी 8 ते 9 विषय असे आहेत की जे पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीतले आहेत, पण तरी देखील ते केंद्राकडे मांडण्यात आले तर ठीक आहे। अपेक्षा असेल की केंद्राने काही अजून त्याच्यात मदत करावी, केंद्र सरकारच्या वतीने ती निश्चितपणे मिळेल। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो विषय आहे, ते राजकीय आरक्षण देशाच्या इतर कुठल्याही राज्यामध्ये रद्द झालेलं नाही। देशातल्या प्रत्येक राज्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण सुरक्षित आहे। ते केवळ महाराष्ट्रात रद्द झालेलं आहे आणि सरकारने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली कृती हे वेळेत न केल्यामुळे आणि जवळजवळ 15 महिने ती कृती न केल्यामुळे खऱ्या अर्थानं हे ओबीसीचं राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रामध्ये रद्द झालं आहे आणि ते आताही सुप्रीम कोर्टाने सांगितलेली कृती जर पूर्ण केली तर किमान 50% जे काही आरक्षण आहे ओबीसीचं ते निश्चितपणे बहाल होऊ शकतं। यामध्ये केंद्र सरकारचा कुठला रोल आहे असं मला तरी दिसत नाही। मराठा आरक्षणाच्या संदर्भात या राज्य सरकारने जी समिती तयार केली होती, माननीय मुख्य न्यायमूर्ती भोसले साहेबांच्या अध्यक्षतेखाली, त्याच्या रिपोर्टमध्येच अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रिव्हिजन पिटिशन दाखल करा, पण त्याच्या काही मर्यादा आहेत आणि जर हे आरक्षण रिव्हिजन पिटिशनने मिळत नसेल आणि रिव्हिजन पिटिशन मंजूर होत नसेल तर पुन्हा कृती करावी लागेल। ती काय करावी लागेल? राज्य मागासवर्ग आयोग तयार करून त्याला काय काय द्यायचं ते देखील भोसले साहेबांच्या अहवालात सांगितलेलं आहे। टर्म्स ऑफ रेफरन्स काय आहे, या टर्म्स ऑफ रेफरन्सवर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन मग तो अहवाल केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागेल। म्हणजे याही संदर्भात राज्य सरकारने कृती केल्यानंतरच केंद्र सरकार त्यात कृती करू शकतं। ठीक आहे, आपण असं समजूया की ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री जाऊन भेटले। फक्त माझी एवढीच विनंती आहे की ही सगळी कृती न करता भेटून काहीही फायदा होणार नाही आहे, हे त्या अहवालातही स्पष्टपणे आलेलं आहे। त्यामुळे ही कृती आपण केलीच पाहिजे अशा प्रकारचं आमचं मत आहे। पदोन्नतीच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे, याही संदर्भात इथे राज्य सरकारने GR बदलला आहे। त्याची सुप्रीम कोर्टात जी लढाई चाललेली आहे त्यात केंद्र सरकारने ही पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे, त्या काळात आमच्याही सरकारने पॉझिटिव्ह भूमिका घेतली आहे। आत्ता महाराष्ट्रात हा प्रश्न का उद्भवला तर एक जो GR होता की ज्या GR मुळे प्रोटेक्शन होतं, तो GR स्थगित केल्यामुळे हा मुद्दा उचललेला आहे किंवा समोर आलेला आहे। त्यामुळे याचा तसा केंद्राशी थेट संबंध मला दिसत नाही। मेट्रो कारशेडचा मुद्दा आहे, खरा आहे, इथल्या सरकारने तयार केला, पण केंद्रासोबत बसून तो जर निपटत असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे। मेट्रो तात्काळ झाली पाहिजे असं आमचं मत आहे आणि आता खरं म्हणजे त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये थर्ड पार्टी इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे त्यातनं कसा मार्ग निघणार आहे मला माहिती नाही, पण तो निघाला तर आम्हाला अतिशय आनंद होईल। GSTच्या संदर्भात केंद्र सरकारने मागील वर्षीचाही परतावा दिलाय, या वर्षीचाही परतावा केंद्र सरकार देतच आहे। केंद्र सरकारने आत्ताच स्वतः कर्ज काढून सगळ्या राज्यांना महाराष्ट्रासहित परतावा देणं सुरू केलं आहे, पण तरी मला असं वाटतं की ठीक आहे, एक तो विषय
त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे. पीक विम्याच्या संदर्भातल्या अटी शर्तीचं सुलभीकरण केंद्राने केवळ ढोबळ निकष दिले आहेत. त्याच्या अटी शर्ती ठरवून टेंडर हे महाराष्ट्र सरकार काढतं आणि आमच्या काळामध्ये हे टेंडर काढल्यानंतर आम्ही 5-5 हजार कोटी रुपये पीक विमा हा मिळवून दिलेला आहे आणि आता मात्र तो 700 आणि 800 कोटी रुपये मिळतोय. आणि म्हणून याही संदर्भात मला असं वाटतं राज्य सरकारने आपली कृती करण्याची आवश्यकता आहे. बल्क ड्रग पार्क ही जी मागणी आहे ती अतिशय चांगली आहे आणि त्याचं मी देखील स्वागत करतो आणि जरूर हा बल्क ड्रग पार्क जो आहे तो महाराष्ट्रात सुरू व्हावा याकरता आम्ही देखील जो पाठपुरावा तो निश्चितपणे करू. कारण आपल्या लक्षात आलं आहे की यावेळी आपली क्षमता देशामध्ये ही वेगवेगळे ड्रग्स तयार करायची होती, पण त्याचे मॉलिक्युल्स किंवा त्याचं रॉ मटेरियल जे बल्क ड्रग पार्कमध्ये तयार होतं ते आपल्याकडे नसल्यामुळे बऱ्याच अडचणींचा रेमडेसिवीर सारखा असेल किंवा एम्फोटेरेसिन बी असेल याचा बल्क ड्रग आपल्याकडे नसल्यामुळे ज्या अडचणी झाल्या त्यातनं ही एक अतिशय चांगली मागणी या ठिकाणी आहे. चक्रीवादळाच्या संदर्भातली मदत ती केंद्र सरकार निश्चितपणे देईल. 14व्या वित्त आयोगातला निधी आपल्याला मिळतोच आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा एक चांगली मागणी आहे, आमचं पूर्ण समर्थन आहे. त्याच्यामध्ये कोर्टाची केस होती ती आता संपलेली आहे. आता मला असं वाटतं की त्या संदर्भात कोर्टाने सांगितलेले जे काही निकष आहेत त्या निकषांच्या आधारावर केंद्र सरकारने लवकरात लवकर ही कारवाई पूर्ण करावी आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी आमची देखील या ठिकाणी मागणी आहे. शेवटची जी मागणी केली आहे ती मागणी मला थोडी विचित्र वाटते, कारण त्याचा माननीय पंतप्रधानांची काहीही संबंध येत नाही. राज्यपाल नियुक्त 12 सदस्य हे पंतप्रधान ठरवत नाही, हे कुठलाही पार्टी ठरवत नाही, ते माननीय राज्यपाल ठरवतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्याची मागणी पंतप्रधानांकडे करणं हे काही योग्य नाही आहे. पण ठीक आहे, आता सरकारला वाटलं आणि त्यांनी ती केली. त्यामुळे एकूणच मला असं वाटतं की या भेटीकडे आपण सकारात्मकतेनं पाहूया. एक चांगली सुरुवात आहे. दरवेळी केंद्र सरकारकडे नुसते बोटं दाखवायच्या ऐवजी जर संवाद ठेवला तर महाराष्ट्राचा फायदा अधिक होईल आणि यापुढे असा संवाद ठेवताना महाराष्ट्राच्या विषयांवर आपण केंद्र सरकारकडे जाण्याच्या ऐवजी केंद्राच्या विषयांवर जर केंद्र सरकारकडे गेलो तर त्याचा आपल्याला अधिक फायदा होईल. देखिए, माननीय मुख्यमंत्री जी ने एक डेलीगेशन लेकर जो माननीय प्रधानमंत्री जी की भेंट ली है, हम उसका स्वागत करते और एक सकारात्मकता के साथ हम उसकी ओर देखते, क्योंकि अगर राज्य सरकार केंद्र के साथ एक संवाद रखती है तो उसका फायदा भी राज्य को होता है. विशेष रूप से मैं ऐसा मानता हूं कि यहाँ पर जो मांगे ये राज्य सरकार ने केंद्र सरकार को की है, अच्छा होता अगर ये जो 11 मांगे की है ये इनमें से सारी मांगे ये केंद्र सरकार की के डोमेन में होती. लेकिन ध्यान में आता है कि इसमें से 8-9 मांगे तो राज्य सरकार के डोमेन में, उसका केंद्र से कोई सीधा संबंध नहीं है. फिर भी अगर ये मांगे की गई है तो हम इसका स्वागत करते हैं और केंद्र सरकार जरूर इसमें मदद करेगा, ऐसा हमको विश्वास है. जिस तरीके से मराठा आरक्षण को लेकर के ओबीसी आयोग का महाराष्ट्र में गठन न करके केंद्र के पास जाना और उसे राष्ट्रपति के पास भेजने की मांग करना, इसको कैसे? देखिए, ओबीसी मराठा आरक्षण के बारे में इसी सरकार ने चीफ जस्टिस, फॉर्मर चीफ जस्टिस भोसले साहब की एक कमेटी तैयार की थी, जिसमें हमारे पुराने महाअधिवक्ता भी थे और बहुत एमिनेंट लॉयर्स थे. और उन्होंने एक रिपोर्ट दिया है, जिस रिपोर्ट में उन्होंने कहा है कि केंद्र के पास जाने से पहले हमको बैकवर्ड क्लास कमीशन महाराष्ट्र में गठित करना पड़ेगा. उसका उन्होंने टर्म्स ऑफ रेफरेंस दिया है. उस टर्म्स ऑफ रेफरेंस पर उस आयोग का रिपोर्ट लेकर और उस रिपोर्ट के आधार पर उसके बाद केंद्र सरकार के पास जाना पड़ेगा. तो वो सारी कार्रवाई को टाइम लगता है. वो कार्रवाई किए बिना अगर केंद्र के पास हम चले भी जाए और केंद्र को ये कहे कि आप कार्रवाई कीजिए, तो हमने कार्रवाई नहीं की तो केंद्र कार्रवाई कैसे करेगा.
इसलिए प्रीमैच्योर है, फिर भी ठीक है वो गए तो हम स्वागत करते हैं। या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक अर्धा तास चर्चा झाली अशी एक माहिती समोर येते आणि त्यात मैत्री राहते असं मुख्यमंत्री म्हणाले, त्या भेटीवर तुम्हाला काय? नाही, मला असं वाटतं चांगली गोष्ट आहे आणि माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की माननीय पंतप्रधानांकडे कुठलेही डेलिगेशन गेल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री अशा प्रकारचं डेलिगेशन घेऊन जातात तर त्या डेलिगेशनच्या भेटीनंतर वन ऑन वन अशा प्रकारची मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बैठक ही नियमित होते। त्यामुळे अशी बैठक झाली तर त्याचा राज्याला फायदाच होईल, राज्याच्या हितातच ही बैठक होईल। त्यामुळे अशी बैठक झाली की नाही मला माहिती नाही, झाली असेल तर त्याचं माझं स्वागत करतो। आमच्यात मैत्री कायम आहे असं पण पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणाले, जरी आम्ही सत्तेत नसलो तरी आमच्यात मैत्री कायम आहे। नाही, ही अतिशय सकारात्मक स्टेटमेंट आहे आणि निश्चितपणे मला असं वाटतं की शेवटी माननीय पंतप्रधानांचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी एक वेगळ्या प्रकारचे संबंध राहिले आहेत आणि फार जवळीक देखील राहिली आहे। त्यामुळे ठीक आहे, दोन आता आम्ही देखील हे नेहमीच सांगतो की राजकीयदृष्ट्या आम्ही वेगळे झालो आणि राजकीयदृष्ट्या आम्ही वाटेल तेवढा टोकाला जाऊन संघर्ष करू, पण याचा वैयक्तिक संबंधावर तसा फारसा परिणाम होत नहीं। सर, हिंदी में भी इस विषय पे जानना चाहेंगे कि जिसमें व्यक्तिगत बैठक होने की बात आई है, किस तरीके से देखते हैं आप उसको? देखिए, व्यक्तिगत बैठक हुई कि नहीं हुई इसकी मुझे जानकारी नहीं है, लेकिन अगर हुई होगी तो उसका महाराष्ट्र को फायदा ही होगा। मैं भी मुख्यमंत्री था, प्रधानमंत्री जी के पास कोई भी मुख्यमंत्री जब डेलीगेशन लेकर जाते हैं तो पहले डेलीगेशन से बात होती है और उसके बाद प्रधानमंत्री जी उन मुख्यमंत्री साहब के साथ वन ऑन वन भी हमेशा बात करते हैं। तो मुझे लगता है कि उसी परिपाटी में ये भी बातचीत हुई है और ऐसी अगर बातचीत हुई है तो उसका महाराष्ट्र को बहुत फ़ायदा होगा और इसलिए उसका मैं स्वागत करता हूँ। और कुल मिलाकर वैसे भी जो मुख्यमंत्री जी ने बात कही कि हम अलग अलग जगह लेकिन हमारा एक स्नेह भाव कायम है, तो ये बात बिल्कुल सही है क्योंकि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी से प्रधानमंत्री जी के बहुत व्यक्तिगत संबंध रहे हैं, तो वो तो संबंध कभी समाप्त नहीं होते। आप भूमिका अलग अलग है। जवळीक वाढेल, भाजप आणि शिवसेनेची भविष्यात जवळीक वाढेल असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की राजकारणामध्ये जर तरला अर्थ नसतो, कशाने काय होईल याला अर्थ नसतो। आत्ता ही पोझिशन आहे, ते सत्तेत आहेत आणि आम्ही विरोधी पक्षात आहोत। मेट्रो कारसेट को लेकर जिस तरीके से कांजूर मार्ग में जमीन देने को लेकर पीएम से रिक्वेस्ट की है, उसके एक दिन पहले आरए को पूरा जंगल फॉरेस्ट डिपार्टमेंट को हैंडओवर कर दिया, दोनों चीजें कैसे देखा? देखिए, आरए का जो कारशेड का जो इलाका है वो वैसे भी फॉरेस्ट में नहीं जा सकता है क्योंकि उसको पहले ही फॉरेस्ट से मुक्ति मिल चुकी है और उसमें सुप्रीम कोर्ट ने ये निर्णय देते समय लिखा हुआ है कि ये फॉरेस्ट का हिस्सा नहीं है। और जहाँ तक कांजूर मार्ग का सवाल है, कांजूर मार्ग का सवाल ये हमारे लिए कोई प्रेस्टीज का इशू नहीं है। सवाल इतना ही है कि कांजूर मार्ग में अगर मेट्रो कारशेड करते हैं तो 4,500 करोड़ रुपए से कीमत भी बढ़ती है और 4 साल मेट्रो कारशेड नहीं हो सकता। और अगर हम आरए में करते हैं तो 25% काम हो चुका है, बचा हुआ 75% काम ये साधारण 9 से 10 महीने में पूरा हो सकता है और मेट्रो 3 शुरू हो सकती है। तर प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने जे महत्त्वाचे मुद्दे रस्ते त्यामध्ये GST असेल किंवा 12 आमदारांचा प्रश्न मांडला, अनेक असे मुद्दे जे राज्याच्या अखत्यारीत तुम्ही म्हणताय, तर प्रश्न असा आहे की होमवर्क नीट झाला नाही की हेतुपुरस्सर हे मुद्दे पंतप्रधानांच्या भेटीमध्ये घातले गेले? मला असं वाटतं की भेटीनंतर एक 3 पक्षाचं सरकार आहे, आता त्यातल्या 2 पक्षांना तर आणि विशेषतः काँग्रेसला पंतप्रधानांना भेटायचं म्हणजेच त्यांच्यासमोर प्रश्न आहे, कारण त्यांची पार्टी ज्या प्रकारे आता त्यांचं सगळं चाललेलं आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं असेल की बाबा पंतप्रधानांना भेटायचं असेल तर असेही काही मुद्दे टाका, आणि म्हणून मला असं वाटतं हे मुद्दे एक पॉलिटिकल संदेश देण्याकरता टाकले। सर, राज्यपाल की तरह मनोनीत विधान परिषद सदस्यों के विषय पर भी प्रधानमंत्री से मांग की गई, कैसे देखते हैं आप इस मामले? देखिए, राज्यपाल जी के पास जो 12 मनोनीत सदस्यों का मसला है उसका न प्रधानमंत्री जी से संबंध आता है न किसी पार्टी से संबंध आता है। पूरे तरीके से संवैधानिक रूप से राज्यपाल जी का वो अधिकार है और उसको ठीक ढंग से वो ही इस्तेमाल कर सकते हैं। इसलिए इस मांग को प्रधानमंत्री जी के पास रखना मेरे हिसाब से तो कोई उसमें तुक नहीं है। सर, ज्यादातर मुद्दे जो है आपने कहा कि वो राजनीतिक संदेश देने के लिए थे, तो ये क्यों लगता है आपको ये विषय? देखिए, ऐसा है कि मुझे लगता है कि
जब प्रधानमंत्री जी के पास जाने की बात आई होगी तो कांग्रेस है, एनसीपी और विशेष रूप से कांग्रेस है, इनको तो कुछ ऐसे मुद्दे निकालने पड़ते हैं कि जो बिल्कुल मतलब एक संदेशा देने वाले मुद्दे, क्योंकि उनकी पार्टी तो प्रधानमंत्री से मिलना ही नहीं चाहती ना। तो मुझे लगता है कि एक पॉलिटिकल संदेश देने के लिए ये सारे मुद्दे रखे हुए हैं। त्याला बोललो ना त्याच्यावर मी कुठलं बोललो मगाशी। थँक्यू। महाराष्ट्र सरकारचा केंद्रासोबत संवाद झालेला आहे आणि या संवादाचं मी पहिल्यांदा स्वागत करतो असं विरोधी पक्षनेते फडणवीसांचं विधान आहे। इतकंच नाही तर राज्यानं केंद्राकडे 11 विषय मांडले, पण त्यातले ओबीसीचं राजकीय आरक्षण फक्त राज्यात रद्द झालेलं आहे, इतर राज्यांमध्ये मात्र ओबीसी आरक्षण अबाधित आहे। राज्य सरकारनं वेळीच कृती करावी आणि मुख्यमंत्री जेव्हा शिष्टमंडळ घेऊन जातात तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ही भेट होतेच, मात्र अशी दोघांमध्ये जर का बैठक झाली असेल, भेट झाली असेल तर त्याचं मी स्वागतच करतो असं देखील विरोधी पक्षनेते फडणवीसांचं विधान आहे। यावेळची अतिशय महत्त्वाची बातमी, नवी दिल्लीमध्ये केंद्रात अनेक घडामोडी घडत असताना त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झालेली असताना इथं मात्र विरोधी पक्षनेते फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत या भेटीचं स्वागत केलेलं आहे आणि फडणवीसांकडून स्वागतार्ह वक्तव्य देखील करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री जेव्हा शिष्टमंडळ घेऊन जातात तेव्हा अशा प्रकारे बैठक होते, मात्र जर दोघांमध्ये बैठक